श्रुती, नो, आय कांट टेक एनी चान्सेस. सर प्लीज. तू ऐकलंस ना डॉक्टर काय म्हणाले? हो सर, पण ते बाहेरून कळत नसेल, पण मला आतून जाणवतंय ना सर. मला काही होत नाही अजिबात. म्हणजे जेवढं होतं तेवढं सस्टेन मी करू शकते. सर प्लीज मला एक चान्स द्या मॅच खेळण्याचा. मी एकदम ओके आहे. तू ओके आहेस? हो सर, टोटली. म्हणजे डॉक्टर मूर्ख आहेत? हो. नाही म्हणजे तसं नाही, ते त्यांच्या परीने ठीकच सांगतायत ना, पण मला अजून कॉन्फिडन्स आहे ना मॅच खेळण्याचा. सर प्लीज मला ही मॅच खेळायची आहे. श्रुती, मी तुला ही मॅच खेळायची परवानगी देऊ शकत नाही. सर माझी खरंच इच्छा आहे ही मॅच खेळण्याची खूप. अगं माझी इच्छा नाहीये का? मला सुद्धा वाटतं तू ही मॅच खेळावीस, पण ते आता शक्य नाही. पण का सर? श्रुती, तसाच रूल आहे. मेडिकली अनफिट प्लेयरला मॅच खेळू देणं नियमात बसत नाही. सर मी फिट झाले तर तुम्ही मला खेळू द्याल? हो, पण ते आता शक्य नाही कारण मॅच उद्या. सर मी उद्यापर्यंत फिट होईल, काहीही करू. उद्या फिट होशील. जादू आहे. इट्स अ स्पॉट. पूर्ण रिकवर व्हायला तुला रेस्ट करावी लागेल असं डॉक्टरनी स्पेसिफिकली सांगितलंय. नाव यू लिसन टू मी. नो सर, यू लिसन टू मी. सॉरी सर, मी तुम्हाला असं कट नको करायला. मला माहिती आहे मी बरोबर करत नाहीये, पण मी फिट होईन म्हणजे होईन. श्रुती, सर प्लीज, तुम्हीच म्हणता ना एका स्पोर्टमनच्या बॉडीपेक्षा सुद्धा त्याची विल पॉवर ही जास्त स्ट्रॉंग असते. माझी आहे सर. मला खेळायचं आहे. आय वॉन्ट टू प्ले. बस तुम्ही मला एकदा ही मॅच खेळू द्या. सर ही मॅच खेळणं फक्त एक प्लेयर म्हणून नाही तर एक माणूस म्हणून खूप महत्वाचं आहे माझ्यासाठी. खरंच आतापर्यंतच्या सगळ्या मॅचेसला ना मी खूप मेहनत केली आहे, पण या मॅच साठी माझ्याकडनं मेहनत करवून घेतली आहे. सर आय नो तुम्ही म्हणता की इमोशन्सला खेळात स्थान नसतं, पण या मॅचच्या बाबतीत आणखी एका व्यक्तीच्या भावना जोडल्या गेल्या आहेत, कार्तिकच्या. माझा फॉर्म परत यावा म्हणून त्यांनी ना जीवाचं रान केलंय. आज त्याच्यामुळे माझा फॉर्म परत आलाय आणि त्याच्यात हे होऊन बसलं. सर मला ही मॅच त्याच्यासाठी खेळायची. त्यांनी घेतलेली मेहनत, त्याचे कष्ट वाया जाऊ नयेत म्हणून. ही मॅच मी खेळायलाच हवी सर, आणि जिंकून दाखवायलाच हवी. तरच सगळं पूर्वीसारखं नीट होईल. प्लीज सर मला एक चान्स द्या. बिलीव्ह मी ओके. मी खेळेन आणि चांगलं खेळेन. आय प्रॉमिस यू सर. मी तुम्हाला लेट डाऊन करणार नाही. फक्त एक चान्स प्लीज. थँक्यू सर. उद्या 6 वाजता रिपोर्टिंग आहे क्लबला. मी थोडी लवकरच जाणार आहे, म्हणजे तिथे जाऊन सेटल व्हायला वेळ लागेल ना. कार्तिक तुला माहितीये मला ना खूप कॉन्फिडेंट फील होत आहे. म्हणजे गेट सेट गो वाला फिलिंग असतं ना तसं. आणि प्रॅक्टिस सुद्धा खूप सॅटिस्फॅक्टरी होती. म्हणजे गेले काही दिवस चांगलीच होतीये प्रॅक्टिस. सॅम सर सुद्धा तसं म्हणाले. म्हणजे ते डिरेक्टली तसं नाही म्हणाले, पण म्हणजे सर काय म्हणतात की अरे वा, तुम्ही दोघं इथेच आहात वाटतं. छान. प्रसन्ना, मधुरा, आसावरी, इरा, बाहेर या जरा. काय? या बाहेर. माई काय झालं तुला तेच?
येऊ देत सगळे कळेल. पण काय झालं काय? सांगते. गंधार, काय चाललंय? काय? हम्म. मस्त मस्तच आहे, क्या बात. मग माझं सरप्राईज मस्तच असतं. श्रुतीला चेअरअप करण्यासाठी येते. माई मान गए, क्या बात आहे. हे मला कसं सुचलं नाही पण. कारण पहिली गोष्ट म्हणजे तू जर माझ्या जागी असतास तर तुला सुचलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आई आहे मी तुझी, कळलं ना. आणि उद्या श्रुतीच्या मॅचला आपण हे घेऊन जाणार आहोत. अर्थात मला माहितीये की ते तूच भाव काढशील, ही माझी आयडिया आहे, ही माझी आयडिया म्हणून, हो की नाही. ए माई तू करेक्ट आहे माई. भाव खाणारे बरोबर आहे, पण तो नाही, मी. अरे मी तर माझ्या सुनेच्या नावानच भाव खाणार आहे. ही जी कमाल खेळणारी मुलगी आहे ना, ही माझी सून आहे. हा मग आपण सगळे फर्स्ट क्लास टकाटक तयार होऊन जायचं. हा का? अरे का म्हणजे काय, आपला प्लेअर 100% जिंकणारच आहे. मग तिच्यासोबत जायला नको का बक्षीस घ्यायला. हा आपण एक काम करू. असवरी तू, कार्तिक तू, गंधार, माई, इरा, मी असं जॅक पॅक तयार होऊन जाऊया फर्स्ट क्लास, है ना. अहो आणि माझं काय? म्हणजे हो, म्हणजे उद्या मॅचला मी काय अशीच येऊ? तू जाऊन जल्लोष करूया फर्स्ट क्लास. थँक्यू आई. अगं येणारच होते मी. Very good, very good. Give it up. श्रुती, श्रुती. Stop, 1, 2, 3, 4, 5, 6, 7. Come on, Shruti, come on. Box. Left jab, come on. Stop. दे.
Left jab, come on. Come on, Shruti, come on. काही नाही तू बस 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 6, 7, 8. Box. Yes, come on. Come on. Stop. Stop. Blue RSC. Yes. Shruti, 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 woo! Shruti, 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 woo! अगं तू काय कुठे चाललीस कुठे श्रुती जिंकली आपली मग निघालीस कुठे तिचं अभिनंदन तर कर अच्छा सर नाईस मीटिंग यू अगेन. म्हणजे सर आज मी त्या श्रुतीला पुन्हा भेटलो जिला मी ट्रेन केला होता. तिने पहिल्यांदा जेव्हा ग्लव्स घातले ना तेव्हापासून तिच्या डोळ्यात एक फायर होती. मध्ये कुठेतरी हरवली होती ती. आता ती पुन्हा भेटली आहे खूप दिवसांनी. म्हणून नाईस मीटिंग यू अगेन. सर श्रुती, आय एम रिअली प्राऊड ऑफ यू. वेल डन. सर आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुम्हाला माझ्यामुळे खूप त्रास झाला ना मला माहिती आहे. सर मला ते कळत होतं पण मी काय करतेय हेच मला कळत नव्हतं आणि का करतेय हे सुद्धा नाही. सर मला असं वाटलं होतं की तुम्ही मला फायर कराल. फायर? का? माझा ॲटिट्यूड बघून सर. सर मला माहिती नाही तुम्ही इतका लेडबॅक ॲटिट्यूड कसा सहन केलात. खूप पेशंटली वागलात तुम्ही. दॅट इज व्हॉट कोच इज फॉर. आय प्रॉमिस सर परत असं नाही होणार. श्रुती, मी तुला वेळ दिला त्याचं कारण माहितीये तुला? नाही पण जाणून घ्यायला आवडेल. कार्तिक. कारण कार्तिक तुझ्या बरोबर होता. मला काहीच करावं लागलं नाही कारण मला खात्री होती
तू कितीही प्रयत्न केलास तरी कार्तिक तुला तुझा लेड बॅक ॲटिट्यूड फार दिवस नाही ठेवू देणार आणि तसंच झालं. सर म्हणजे तुम्ही तुला प्रेशराईज करायची गरजच नव्हती मला, कारण कार्तिक तेच करत होता जे मला अपेक्षित होतं. तुझ्यामधली जी फायर आहे ना ती पुन्हा निर्माण करायची. आणि पेशन्स माझे नाही तर कार्तिकचे टेस्ट झालेत. हे करशील? जा आणि त्याला थँक्यू म्हण. भेटलीस त्याला? नाही, आधी तुम्हाला भेटायचं होतं. ओके, जा आता. हं? झाली ना भेट? आता जे काही डिस्कस करायचं असेल ना ते उद्या. आधी जाऊन त्याला भेट. घरातले पण वाट बघत असेल. कम ऑन, फास्ट सर रन. येस सर. नव्हतो मी तिच्या पोटात तिने मारला पंच त्यावेळेला. बापरे, पण श्रुतीने नंतर जो काय काय काही झालंय का पायाला? नाही, सांगते नंतर. हा बरोबर, नंतरच बोला. अरे, या गोष्टी नंतरच बोलायच्या असतात, मॅच जिंकून आल्यानंतर नाही. बायको एवढी छान खेळून आली, तिला असं मस्त मिठीत घ्यायचं. हे प्रश्न काय विचारतोयस? मी फक्त पायाला काही लागलंय का ते विचारत होतो. असेल लागलं असेल मॅच मध्ये. तू काही काळजी करू नकोस रे, माझी सून एकदम स्ट्रॉंग आहे. एवढ्या तेवढ्या जखमानी काही होत नाही तिला, काय ग? ती एवढी छान खेळून आली, कौतुक करायचं सोडून हे काय तुझं नको ते. सिरियसली सॉलिड यार. म्हणजे माझ्यासाठी हे सरप्राईज पॅकेज होतं. इतके फॅन्टॅस्टिक गुलाबजाम बनवणारे हात इतके कडक फाईट देऊ शकतात, खरंच मला विश्वासच बसला नाही. आणि बॉक्सिंग मी इतकं एन्जॉय करेन असं मला वाटलंच नव्हतं खरंच. अरे मी तर एका पॉइंटला विसरूनच गेलो होतो की माझी सून आहे, याची बायको आहे. मी फक्त तिचा गेम बघत होतो. वा, व्हेरी ट्रू. सुपर गेम. गंधार प्लीज. हा नाही ती अप्रतिम खेळली, याबद्दल तर काही वादच नाही. पण मला सगळ्यात जास्त आनंद कशा झालाय विचारा. कशाचा? अरे दर्शनींच्या घरी पहिली बॉक्सिंगची ट्रॉफी आली आहे, बॉक्सिंगची. बाबा आणि कार्तिकमुळे संगीत, माईमुळे साहित्य, मधुरामुळे नृत्य, माझ्यामुळे फायनान्स आणि आता हिच्यामुळे बॉक्सिंग. क्या बात. अवॉर्डची रेंज पाहिलीस? हो, आणि बॉक्सिंगची तर ही पहिली ट्रॉफी आहे. अजून अनेक येणार आहेत. ओके नाही? Yes, yes, अगदी बरोबर. नाही, आपण एक काम करू, आपण ना हिच्यासाठी एक वेगळी शोकेसेस बनवून घेऊया, स्पेशली हिच्या ट्रॉफीज ठेवाय. हो, पाहिजेच ना. अहो बाबा, तुम्ही खूप पुढचं प्लॅनिंग करता असं नाही वाटत आहे? तर तीच तर आमची स्पेशालिटी आहे. हम दूर की सोचते है. द्रष्टे होता मी, द्रष्टे. अहो बाबा, पण ट्रॉफी मिळायला ना अजून भरपूर वेळ आहे. का? अगं पण मॅच तर जिंकलीस ना तू, मग ट्रॉफी लगेच नाही मिळत. अहो, या मॅच मध्ये ट्रॉफी किंवा मेडल नाही मिळत. असं कसं? ही एवढी मेहनत करून मॅच जिंकायची आणि एक साधी ट्रॉफी नाही देत ते लोक. या मॅच मध्ये नाही मिळत. ओके ठीक असेल, काहीतरी असतील त्यांचे विचित्र रूल्स, नाही का? हरकत नाही. आणि तू काय ही एकमेव मॅच जिंकणारच थोडेच मग. नाही, पण मी शोकेस काही झालं तरी आत्ताच बनवून घेणार. बाबा, अरे तो शोकेसचा वगैरे लॉंग टर्म प्लॅन आहे रे. मला आत्ताच सांग, आपण सेलिब्रेशन करायचं ते कुठे करायचं आणि कसं करायचं? बोला पटकन, बोला. काय पण तुझ्या डोक्यात काय आहे? आपण व्हीडीएफ स्काय लाऊंजला जाऊया. हो, चालेल. म्हणजे तिकडे अँबियन्स पण चांगलं आहे, तिकडे फूड पण चांगलं आहे आणि डान्स फ्लोअर पण आहे. नाही पण खूप खूप लांब आहे रे ते. तिकडे पोहोचायलाच आपल्याला किती वेळ लागेल. त्यापेक्षा काही जवळचा काही ऑप्शन नाही का? हा गंधार, जवळच कुठेतरी बघ. हा, एकदम सोपा आणि सुटसुटीत प्लॅन हवा असेल ना तर जवळच एक रेस्टॉरंट झालेलं आहे, तिकडे जाऊया. हे चांगलं आहे. दिस साऊंड्स गुड. बरं तुम्हाला चालेल ना कार्तिक, श्रुती? काय ग? बाबा, आई कुठे आहे?
मधुरा अरे आली होती ना ती मॅचला मग थांबल्या नाहीत का? नाही ती गेली ना घरी. गेल्या पण मग थांबल्या का नाहीत त्या? अगं नाही मला वाटतं तिला फोन आला दामूचा. हो काही प्रॉब्लेम झालाय का घरी? दामू आहे तो, घोळ घातल्याशिवाय एक दिवस जात नाही त्याचा. त्यामुळे फोन आल्याला लगेच लगबगीने गेली ती. माई सुद्धा गेली. नथिंग टू वरी. पण मग मॅच अरे बघितली ना मधुराने मॅच बघितली, पूर्ण मॅच बघितली. हा ओके. ओके ओके आपला प्लॅन कन्फर्म आहे ना? म्हणजे मी हॉटेलला फोन लावून आत्ता सीट्स रिझर्व करतो. नाही गंधार बाबा नको, पण घरीच जाऊयात का? का ग? नाही मला थोडं बरंही वाटत नाहीये, आपण घरीच जाऊया. बर 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 ठीक आहे ठीक आहे. जाऊ आपण घरी जाऊ. तू कर आराम कर. हे पण सेलिब्रेशन डिओ. चला निघूया आपण. चला तुम्ही व्हा पुढे, आम्ही येतो. श्रुतीचं आवरून झालं की निघतो. ओके ओके कर कर तसं कर. हा चला चल. अधिक माहितीसाठी सोनी लिव्ह ॲप डाउनलोड करा. सोनी लिव्ह, वी लिव्ह टू एंटरटेन.